श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण कृष्ण हरि राम। जय जय राम कृष्ण हरि राम। जय जय राम कृष्ण राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे गोकुल संकट हारे। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे नव नीरद सम हरिहानव नीरद सम हरिहानव नीरद नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी रामा नवल विनोद विहारी। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे
कृष्ण राम कृष्ण रूप पाहता लोच विठ्ठल
पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज. सारे म पद मरे मरे द सारे म पद द सा द म पद प ध म प मरे ध सा. देव बसे जिचे चित्ती देव बधा दिन दिन दादा दिन दिन दा दिन दा. देव बसे जिचे चित्ती देव बसे जिचे चित्ती देव बसे जिचे चित्ती तिची घडावी संगती तिची घडावी संगती देव बसे जिचे चित्ती देव बसे. ऐसी आवडते मना ऐसी आवडते मना ऐसी आवडते मना. मना देवा पुरवावी कामना कामना. देव बसे जिचे चित्ती देव बसे बसे देव बसे. जिडे भले सती संग टणे गे देव बसे जिचे चित्ती देव बसे जिचे चित्ती
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सप्तशतीच्या वर्णनानुसार महिषासुराचा वध झाल्यानंतर सर्व देवदेवतांनी जी देवीची स्तुती केली, या स्तुतीमध्ये त्या भगवतीला अशी विनंती केली, महिषासुर मातला आहे, आम्ही तुला बोलवलं आहे, तू संकटाचं निवारण केलं आहेस, सारं ठीक आहे, पण सतत तुला बोलवायची वेळ का यावी? तू आमच्यामध्येच निवास केलास ते सोपं नाही का होणार? आणि मग देवीचा प्रश्न असा आहे, कुठे राहू सांगा, घर बांधून द्या, राहते. आणि मग अशा वेळेला सर्वांनी प्रार्थना केली, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि या प्रार्थनेमध्ये जवळजवळ अनेक रूप सांगितली आहेत. म्हणजे जसं मातृरूपेण म्हटलंय तसं लज्जारूपेण पण म्हटलंय. आम्हाला वाईट कर्म करण्याची लाज वाटते, हेही एक देवीचं रूप आहे माझ्या जवळ असलेलं, आणि त्याही रूपाला मला जपलं पाहिजे, देवीला जपावं तसं, कारण लज्जा हेही देवीचं रूप. आश्चर्य वाटेल आपल्याला मार्कंडेय ऋषींच्या बुद्धिप्रधानतेचं. ते निद्रेला सुद्धा देवी म्हणतात, पण पुरेशी विश्रांती झाली नाही तर कितीही ताकदीचं जनावर असो, 50ला आउट. सेंचुरी काही मारत नाही पठ्ठ्या. त्यामुळे देहाला आवश्यक असलेली विश्रांती सुद्धा देवीचं स्वरूप. म्हणजे अध्यात्म परमार्थापासून ते आरोग्य ऐहिकापर्यंत ऋषींची समग्र दृष्टी यामध्ये आपल्याला सातत्याने जाणवते. आणि इथे ही प्रार्थना केली, तू आईच्या रूपानं राहा, बहिणीच्या रूपानं राहा, मुलीच्या रूपानं राहा, पत्नीच्या रूपानं राहा, या विविध रूपाने तूच आमच्यापाशी राहा, ज्या योगे आमचं मन चलित होण्याचा प्रसंग येणार नाही. पण आता मी गायला हा जो अभंग आपण गाथेत शोधला तर सापडणारच नाही, कारण असा नाहीच आहे अभंग. तो अभंग महाराजांच्या गाथेतला असा आहे, देव वसे ज्याचे चित्ती. आता तिथे ज्याचे हा शब्द पुरुष प्रधान ठेवल्यामुळे आणि आपल्याला मातेबद्दल सांगायचं असल्यामुळे जरा वेलांटीचा बदल केला. ज्याचेचा ऐवजी जिचे. आणि परमार्थ मार्गामध्ये सत्संगतीचा महिमा, गुरुसंगतीचा महिमा असा जर विचारात घेतला तर यासाठी अनुग्रह देणारा किंवा शिकवणारा पुरुषच असला पाहिजे अशी सक्ती कधीच नाही आहे. म्हणजे चांगदेवांना सुद्धा मार्गदर्शन करणार कोण? तर मुक्ताबाई. तेव्हा हा मुळातच संबंध मान्य झाल्यामुळे ज्याचे चित्तीच्या ऐवजी समजा आपण म्हटलं, मला ज्यांची संगती मिळणार आहे अशी समजा कोणी स्त्री असेल तर मग जिचे चित्ती देव वसे तिची संगती घडावी. तर अर्थाच्या दृष्टीनं फार काही वेगळं आपण गात नाहीये. देव वसे जिचे चित्ती तिची घडावी संगती. मग ती कोणत्याही नात्याने माझ्या जीवनाचं मंगलच करेल. आता एकेका नात्याचं जर चिंतन केलं तर एका नात्यासाठी एक पोतभर दृष्टांत आहेत. अशी सगळी पोती न घेता एकेका पोतीतली एक एक चिठ्ठी घेऊ आपण. अख्खं पोतं कुठं बघायचं हो,
मातेच्या कष्टामुळे मुलाचं झालेलं कल्याण एवढं एक जर पोतं उघडलं तर वेद काळापासून आजपर्यंत किती दृष्टांत सापडतील. म्हणजे उज्ज्वल निकम सारखं म्हणता येईल, ट्रकभर पोती आणतो, घ्या पुरावे. एक एक दृष्टांत घेतच पुढे गेलं पाहिजे. फार वेळ तिथे रंगून चालणार नाही. मातेमुळे पुत्राचा उद्धार याच्यात नवनाथांच्या कथेमधला गोपीचंद विचार घेण्यासारखा आहे. गोपीचंद नावाचा राजा अत्यंत वैभवशाली जीवन जगतोय. अनेक राण्या, अनेक सुख समृद्धीनं नटलेला राजवाडा, उत्कृष्ट निरोगी असलेली काया, उत्तम आरोग्य. आणि अशा वेळेला जालंधरनाथ त्या राजधानीमध्ये आल्यानंतर तिला असं वाटलं की अरे, आपल्या मुलांनी अशा सद्गुरूच्या पायी गेलं पाहिजे. हे सारं वैभव आहे, सारं नश्वर आहे. शाश्वत असलेल्या आनंदाकडे त्यांनी गेलं पाहिजे. मुलाला पण सांगितलं. तो प्रसंग फार सुंदर रंगवला आहे नवनाथांचा, की गोपीचंद राजा राजवाड्याच्या मुख्य चौकात बसलाय, आंघोळ करायला उघडा बंब, आणि अनेक राण्या त्याला आंघोळ घालतायत. चांगला तेलाने चुळून मुळून माखून, आणि त्याला आंघोळ घालायला 100 पाण्याचे हांडे. ते सगळे संपेपर्यंत आंघोळ संपणे नव्हे. म्हणजे पूर्वीच्या काळी ही कथा जोपर्यंत आपल्या घरात माहीत होती तोपर्यंत फार वेळ न्हाणी घरात बसला की हे ऐकायला यायचं, काय गोपीचंदाची आंघोळे करे, आवरा लवकर, बाकीच्यांना करायच्यात आंघोळी, काय गोपीचंदाची आंघोळ आहे. आणि आपलं पोर त्या ऐहिकामध्ये अडकलं हे पाहून आईला अत्यंत दुःख झालं. आणि त्या मातेच्या नेत्रातून 2 आसवं उघळली. आणि पोथी असं सांगते, ती आसवं त्या गोपीचंदाच्या खांद्यावर पडली. त्याला जाणवलं हे स्नानाचं पाणी नव्हे, हे वेगळं झालं. त्यांनी वरती सज्जामध्ये असलेल्या मातेला पाहिलं, आणि कितीही विलासी असला तरी मातृभक्त होता. तसंच्या तसं स्नान बाजूला करून आई का रडतीये बघायला गेला. मातेनं सांगितलं, असं असं जालंधरनाथांचं मी दर्शन घेतलंय, मला असं वाटतं की तू त्यांचा अनुग्रह घ्यावास, येतो आई. असं सांगितलं खरं, पण मध्यरात्री निर्णय फिरले. हो, मध्यरात्री निर्णय फिरायची प्रथा खूप आहे आपल्याकडे. केव्हाही निर्णय फिरतात मध्यरात्रीमध्ये, भास कधीशी निर्णय फिरले. त्या राण्या म्हटल्या, तुम्हाला उगाच नादी लावायचे धंदेत, त्याला गाडून टाका. आणि अक्षरशः जमिनीमध्ये 4 पुरुष खोल खड्डा करून जालंधरनाथांना खाली गाडलं. आणि वरती तो खड्डा भरण्यासाठी घोड्याची विष्ठा. पण अर्थात जालंधरनाथांची शक्ती अशी होती की ते मस्तकापासून 4 फुटावरच राहिलं, खाली येऊच शकत नाही. कारण ते मोडी सुद्धा जे डोक्यावर ठेवायचे ते या चक्रामधली शक्ती अशी की मोडी आधांतरी तरंगत जायची, ती चिकटायचीच नाही डोक्याला, वस्तूच चिकटत नसे, इतका तेज त्या मस्तकात. आणि आईच्या कानावर कुणीतरी वार्ता घातली, जालंधरनाथ गेले म्हणले निघून. याने पुरलेत माहीतच नाही. अर्थात विस्तार नको, दृष्टांतापुरतं पाहू. ही गोष्ट जालंधरांच्या शिष्याला कळली, कानिफनाथ. ते आले आणि त्यांनी मातेला सांगितलं, कुठला गुरुपदेश होणार आहे या पठ्याला, याने गुरुनाच गाडलंय. अरे बापरे, आली मोठी पंचायत.
मग त्या खड्ड्यापाशी गेले, तो अख्खा भरलेला होता. पण कानिफनाथ म्हटले, काळजी करू नका, आत महाराज जिवंत आहेत, ते स्वतःच्या इच्छेत आहेत. मात्र गोपीचंदा, आता एक काम कर, तुझ्या समान 3 पुतळे तयार कर, लोखंडाचा, चांदीचा, सोन्याचा. का तुला माहित नाही आमचे काय महाराज आहेत. एक पुतळा केलेला तो त्या खड्ड्यापाशी ठेवल्या. त्या खड्ड्याच्या विष्ठेला त्या पुतळ्याचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्यावर आत संवेदना गेली. कोणीतरी आलं. आतून आवाज, कोण आहे रे? गोपीचंदाने लांबूनच म्हटलं, मी राजा गोपीचंद. भस दिशी पुतळा भस्मच झाला. तू उभा राहणार होतास? मला माहिती आहे आमचे महाराज काय येतात मध्ये ते. दुसरा पुतळा ठेव. दुसरा, कोण आहे रे? आता मी नाही म्हणता. असं नको करू, मग बोलल्याशिवाय पर्याय नाही आहे तुला आता काही. मी राजा गोपीचंद. दुसरा पुतळा भस्म. तिसरा ठेव. राजा गोपीचंद. तिसरा पुतळा भस्म. आणि आता म्हणले, बाहेर काढा मला. काढलो बाहेर. म्हणले, महाराज 3 पुतळे संपले तरी तू जिवंत आहेस, म्हणजेच कानिफनाथ आलेला आहे हे मला कळलं. आपल्या शिष्यावरचा सुद्धा गुरुचा विश्वास. मी 3 वेळेला तू भस्म हो म्हटल्यावर तुला भस्म होण्यापासून वाचवणारा हे फक्त आमचेच कानिफनाथ असू शकतात. आले वरती. आता कानिफनाथाने तुला वाचवलं 3 वेळा. आता तूच माझ्यासमोर आहेस. आता पुतळा नाही आणि कोणी नाही. तेव्हा त्या आईला वाटलं की आता शाप देणार. साधारण चूक तेवढी झालीच आहे. आणि आता नाथ काहीतरी शाप देणार. तोवर पटदिशी त्या आईनं पाय पकडले आणि असा प्रश्न विचारला, मी तुमचा अनुग्रह घेतलेला आहे हो, म्हणजे मी तुमची मुलगी झाली का नाही? मुलगीच झालीस माझी. आता पुढचा प्रश्न आणखीन त्रासदायक आहे. म्हणजे हा नातू झाला का नाही? हा नातू झाला का नाही? आणि मग नातवांनी खोड्या केलेल्या आजोबांनी काही डोक्यावर घ्यायच्या का? मग आजोबा कशाला म्हणतात? आणि यानंही भागत नसेल तर आईनं प्रार्थना केली. मग मुलीचं म्हणणं बापांनी ऐकायचं नाही. काय करू बाई तुझ्यासाठी? त्याला जी शिक्षा देणार असाल ती मला द्या, त्याच्यावर कृपा करा. तिने उद्धरिला राजा गोपीचंद असा धरी छंद. तेव्हा मातेच्या नात्याने जीवनामध्ये आली, उद्धार केला. पत्नीच्या रूपाने ती जीवनामध्ये आली तरी उद्धार. काय सांगाल दृष्टांत? पट्टदिशी तुलसीदास महाराज. एक एक पोतं उघडलं की चिठी बाहेरच येते अशी. भास्वरीशी तुलसीदासांचा नाव घेतलंच आहे तर भजन म्हटल्याशिवाय कसं राहणार? म्हणून टाकू एक भजन तुलसीदास महाराजांचं. नेरे गामाने जाने परे ग धन्य ग श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण. नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण. श्री राम
भक्तांसाठी फक्त एक माहिती. कंज म्हणजे कमळ. आता ज्या अवयवाचं नाव येईल ते कमळासारखं आहे हे चित्र. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख करकंज पदकंजारुणं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं श्रीरामचंद्र. कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरं पटवीत मानस तडित रुचिषु नौमि जनक सुतावरं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भयदा. भज दीन बंधु दीनेश दानव दैत्य वंश निकंदनं भज दीन बंधु दीनेश दानव दैत्य वंश निकंदनं रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं श्रीराम. सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणं आजानुभुज शरचापधर संग्राम चित हरभूषणं याला पायनं हलवता नृत्य करणं म्हणतात. या शब्दासाठी कथ्थक नृत्य बघताना जे झालं असतं ते सगळं केलं मी, फक्त पायने हलवले. शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषण आजानुभुज शरचापधर संग्राम जित हरभूषणं श्रीरामचंद्र कृपा भज मन हरण भव भय दारुणं श्रीराम. इति वदति
फलकल भंजनम श्रीरामचंद्र कृपालु अचमन हरण भव भयदारुणम् नवकंज लोचन कंज करकंज पदकंजारुणं श्रीराम 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 राजा राज रामचंद्र महाराज। तुलसीदास महाराजांच्याही जीवनामध्ये असा एक कालखंड येऊन गेला की जेव्हा त्यांचा विवाह झाला आणि आता नवीनच पाठशाळा सुरू केली, अशा वेळेला पाठशाळेमध्ये मन लागेना, सारखा आपला बायकोच्या मागे 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 मागे, भाजी आणायला येऊ का, बटाटे सोलून देऊ का, तुम्ही पाठशाळेत वर्ग घ्या ना, जेवण तयार झालं की सांगते, काकड्या चिरायला येऊ का, आता काय करावं असं सारखा असं त्रास देऊ लागला। शेवटी बायको गेलीच माहेरी। ती माहेरी गेली, तिच्या पाठोपाठ हे महाराज गेले। पण नदी कशी ओलांडायची? एक ओंडका वाहत आला, त्या ओंडक्याला धरून पोहत गेले। ओंडका बांधून ठेवला झाडाला, कारण बायकोला घेऊन परत जाताना लागेल ना तो। रात्री बायकोच्या घरी पोचले, आता गच्चीवर कसं जाणार, बायको तिकडे असते। वरन एक दोर लोंबत होता, त्या दोराला धरून वरती गेले। दार ठोठावलं तिनं, दार उघडलं, ते हा ओला चिंब, राक्षसच दारात। तुम्ही इथं कशी आलात? आलो का नाही पोहून? अरे देवा, मग वरती कसे आलात? तू दोरी नव्हती का सोडली? त्याला धरून आलो। शेवटी आई वडिलांना तिनं उठवलं, त्यांनी मशाल पेटवली, खाली गेले। कुठली दोरी लावली आहे? दोरी कुठली? सर्प, साप लोंबत होता। म्हणजे बायकोला भेटण्याच्या वेळामध्ये साप आहे का दोरी आहे हेही कळलं नाही। मग ती म्हणाली, आता तू ओंडका पण बघूया कोण आहे, चला। आणि कसला ओंडका? अर्धवट जळलेलं, टाकून दिलेलं प्रेत, काष्ठवत झालेलं, किडे पडलेलं घाणेरडं। ते सगळं बीभत्स दर्शन जेव्हा झालं, तेव्हा आता पत्नीच्या रूपामधून देवीनं उपदेश केला। आणि मग तिनं सांगितलं, अस्थि चर्ममय देह मम। माझा देह म्हणजे काय? अस्थि आणि चर्म। अस्थि चर्ममय देह मम, तापर जितनी प्रीत। या नश्वर शरीरावर जेवढं प्रेम केलं, तापर म्हणजे त्याच्यावर, तापर अवधी भाषा। अस्थि चर्ममय देह मम, तापर जितनी प्रीत, उतनी श्री राम पर होती। हे जर प्रेम रामापाशी लावलं असतं, उतनी श्री राम पर होती, ना रहती भवती। भजो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद, भजो रे भैया राम गोविंद, राम गोविंद राम गोविंद, भजो रे भैया राम गोविंद, राम गोविंद राम गोविंद, भजो रे भैया
त्या बिचाऱ्यांना मी किती बांधून ठेवलं आहे तुम्हाला कल्पना आहे? एवढंच छान वाजवता येतं त्यांना वाजवून देत नाही मी. मला येतं तेवढंच वाजवा, अशी शेवटी अवस्था. ऐक, 2 नात्यातच 7:15 आलो आपण. अजून 5 नाते बाकी नंतर करू नाते. कारण आज पत्नीपर्यंत आलं तरी पुरणार आहे आपलं प्रकरण. कारण द्रौपदी हा विषय सांगायचा असल्यामुळे त्यामुळे या देवी सर्वभूतेषु. मुद्दा असा आहे, भगवती विविध रूपाने शिकवायला सिद्ध आहे. प्रश्न आहे, तू ऐकून घ्यायला तयार आहे का? तुम्हा बायकांना काय कळतंय हे आपलं ब्रीदवाक्य आहे. तुमची अक्कल तिखट-मिठा पुरते. मग ती आहे म्हणून जिवंत आहेस ना रे, नाही तर काय पालापाचोळा खाऊन जगणार होतास सॅलडवाला. पण काही का असे ना, मुद्दा आहे, मला विविध रूपातून शिकवायला भगवती तयार आहे. माझी तयारी पाहिजे. चांगदेवानी मुक्ताबाई काय शिकवते असा नाही अहंकार करता कामा. एवढाच अहंकार बाजूला झाला तर निश्चितपणे तिच्याही माध्यमातून आपल्या जीवनाचं परमकल्याण होणार. अर्थात आपण म्हणाल तुम्ही आता पुरुषाच्या दृष्टीनं बघताय, मग स्त्रीच्या दृष्टीनं काय विचारात घ्यायचं? हे सगळंच्या सगळं तसंच उलट केलं की काम झालेलं आहे. कारण पिता चांगला मिळाला म्हणूनही उद्धार झालेल्या कन्या आहेत. पती चांगला मिळाला, भागवत उघडलं की 40 दृष्टांत मिळतील त्याचे. आता दाणीसाहेब भागवत ठेवतील तेव्हा सांगेन, त्यांना लावून ठेवतो, मधाचं बोट लावून ठेवायचं असं. तेव्हा कर्दमांच्या सारखा पती मिळाला, देवाहुतीचं कल्याण होऊन जातं, पुत्रामुळे कल्याण होऊन जातं, बंधूमुळे कल्याण होणाऱ्या अनेक कथा आहेत. तेव्हा व्यासंग करावा तेवढ्या थोड्या आहे. पण मग जिचे हा शब्द स्त्री किंवा पुरुष किंवा कुठलाच न वापरता ज्या विभूतीच्या जीवनामध्ये चरित्रामध्ये सापडतात असा देवपणा जिथे प्रगट आहे अशांची संगती मिळावी आणि त्यामुळे माझ्या जिण्याचं भलं व्हावं असं पूर्वपद्यामधल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात. देव बसे जिचे चित्ती, देव बसे जिचे चित्ती, देव बसे. चित्ती तिची घडा संगती, संगती, संगती देव बसे जिचे चित्ती, देव बसे जिचे चित्ती, देव बसे, देव बसे, देव बसे, देव बसे. लक्ष्मी नारायण महाराज की जय. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण महाराज की. तुमच्या माझ्या जीवनामध्ये महाभारताची आवश्यकता काय? असा जर विचार केला तर थोडं थोडं चिंतन सुद्धा आपल्या जीवनाला एक आधार देतं, दृष्टी देतं. मनुष्यानं एकमेकांची साथ कुठपर्यंत करावी याबद्दल महाभारत ग्रंथ काय सांगतो? सहसा या गोष्टी फारशा वाचनात येत नाहीत, आल्या तर त्या श्रद्धेच्या होत नाहीत. त्यामुळे अलीकडे सगळ्यांचं आवडतं वाक्य एकच, पटलं तर बघा नाही तर निघून या. म्हणजे सगळ्या कुटुंबाची पायाभरणीच एका बॉम्बने उद्ध्वस्त करून टाकली. तुला जमेल तेवढं बघ बाई, नाही तर निघून ये. निघून ये का? या बायको बरोबर जमेल तेवढं बघ, नाही तर सोडून दे. हो का? पण जर एखाद्या कंपनीचा मला मालक व्हायचा असेल, काय ते MBA करतात, हॉटेल मॅनेजमेंट करतात, अमुक करतात, तमुक करतात, तेव्हा आपल्याला मनाला त्रासदायक होतील अशा अनेक क्लायंट बरोबर कशा तऱ्हेनं हँडल करावं आणि यशस्वी व्हावं याचे 5 लाख रुपये फी घेत आहे की हो. मग असं स्वतःच्या घराला हँडल करायला काय त्रास आहे? आणि जगात सगळंच सगळ्यांना कधीच पटलंय. आणि मुळात चप्पल चावतीये कुठे हे कळायला वेळ तर दिला पाहिजे. त्याला जोडा म्हणतात ना. आणि थोडा आपलाही चिंतनाचा भाग असतो की पोरांना भांडू दे, एकत्र येऊ दे, बाजूला व्हा मात्र आपण म्हणायचं नाही. तुमचं तुम्ही सोडवा, नसेल सुटत मी येतो. प्रयत्न तर करा भांडण सोडवण्याचा. मग एवढं MBA केलं कशाला? एकमेकांची साथ कुठपर्यंत? तर याचा परमोच्च बिंदू आहे द्रौपदीची व्यक्तिरेखा. कारण द्रौपदीच्या जीवनामध्ये आलेला वनवास आणि सीतेच्या जीवनामध्ये आलेला वनवास याच्यात खूप मोठा फरक आहे. सीतेला तिच्या वनवासामध्ये एक विलक्षण आनंद आहे आणि तो आहे कर्तव्य पालनाचा. आपल्या पतीनं काहीतरी एक श्रेष्ठ जीवन मूल्य घेतलंय आणि त्या एका श्रेष्ठ जीवन मूल्यासाठी आपण कष्ट करतोय, याच्यात काहीतरी ते एक आंतरिक समाधान हे मिळून जातं. दुर्दैवाने द्रौपदीचा जो वनवास आहे तो कुठल्याही उच्च मूल्यांसाठी नाहीये. नवरे मूर्खासारखे वागले आहेत आणि त्यांच्या मूर्खपणाचं फळ भोगायचं आहे. यात कोणतंही उच्च ध्येय नाही, उलट चुकलेल्याची सगळी शिक्षा भोगण्यासाठी हा सगळा वनवास आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कष्टातही तसा आनंद नाही, आंतरिक समाधान काही नाही. मूर्खांना सावरण्यासाठी झालेले कष्ट. आणि एका प्रसंगाबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत, अनेकांची अनेक मतं असलेला विरोध नाही की द्रौपदीला जेव्हा भर सभेमध्ये अपमानित करून आणण्यात आलं तेव्हा द्रौपदीनं भीष्मांच्या बरोबर पहिल्यांदा थोडा युक्तिवाद केलाय. तिनं प्रश्न भीष्मांना असा विचारला की धर्मराजांनी मला डावावर केव्हा लावलं? तो दास होण्याआधी लावलं का तो दास झाल्यानंतर लावलं?
तांत्रिकदृष्ट्या आधी दास कोण झालं? धर्म झाला का मी? मग सर्व संपत्ती सहज धर्म आणि बंधू दास झाले असतील तर त्यांना मला वेगळं डावाला लावण्याची सहमती येते का? मुळातच हे सगळे दास झाल्यानंतर सर्व संपत्ती सहदास झालेत. आता मी शिल्लक राहतेच कुठे वेगळी? म्हणून तो पुढचा डाव मान्य करायचा का? भीष्म सुद्धा गोंधळात आहेत. ते म्हणतात तो दास्यत्वामध्ये सगळं काही हरला हे बरोबर आहे, पण त्याचं तुझं पती पत्नीचं नातं अमान्य नाही ना करता येत. ती म्हणजे अमान्य करण्याचा प्रश्नच चाललेला नाहीये. हा नातं तेच राहणार आहे, पण तिला डाबावर लावायचा त्याला अधिकार उरतो का हा प्रश्न आहे. तो त्यानंही सोडवता आला नाही. तिनं द्रोणाचार्यांच्याकडे विनंती केली, त्यांनाही तो सोडवता आला नाही. काही काळ तिला पांडवांकडूनही आशा होती की ते सगळे नियम बाजूला झुगारून तिच्या सन्मानासाठी उठतील. म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का आणि तुम्ही याचा प्रतिशोध घेणार नाही का असा प्रश्न त्यांनाही विचारला. तिथूनही नाही झालं. मग मात्र दुःशासनाने वस्त्र खेचायला सुरुवात केली. त्यानं पूर्ण ताकदीनं खेचेपर्यंत तिनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. आणि आता पुष्कळशा वेळेला निरूपण असं करतात की तिनं ते घट्ट धरून ठेवलं होतं म्हणून तोपर्यंत कृष्ण आले नाहीत. तर भावनेला कुठेतरी पटत नाही हे. म्हणजे ती भीष्मांना विचारत होती म्हणून ते आली नाहीत. तुला अजून दुसऱ्यांची आशा येणं सोडवायची, घे त्यांच्याकडनं सोडवून. असं एखादा भाऊ बहिणीसाठी करेल असं वाटत नाही. किंवा एखादा देव भक्तासाठी तो त्याच्या सुटण्यासाठी किंवा वाचण्यासाठी देवाला त्रास न होता आणखीन काही उपाय शोधतोय म्हणून देव त्याच्यावर रागावेल. मला कुठे बोलवलं, मी कशा येऊ? असं अशा अडचणीच्या वेळेला कोणीतरी भाऊ वागेल का अशी कुठेतरी मनात द्विधावस्था होते. खूप ठिकाणी म्हणजे 100% 99% ठिकाणी हेच निरूपण ऐकायला जास्त मिळतं की दुसऱ्यांवर अवलंबून राहत होती स्वतःच्या रक्षणासाठी म्हणून देव आली नाहीत. आणि जेव्हा आता देवाशिवाय कोणी रक्षण करता नाही असं अनन्याश्चिंतयन्तो माम झालं, आता देवाशिवाय नाही असं अनन्य झालं, तेव्हा कुठे ते देव आपल्या वस्त्ररूपाने आले. असं ठीक आहे, त्यांच्या चिंतनाचा आदर ठेवून या ठिकाणी कृष्ण नामाचा किंवा कृष्ण भक्तीचा महिमा पुष्कळशा वेळेला असाच आहे की भगवंतानी अनेकांची परीक्षा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहात का नाही याच्यावर नाही, तर तुम्ही अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करता का नाही अशा झालेल्या आहेत. अगदी जन्माला आल्यानंतरची सुद्धा वसुदेवाची जी परीक्षा आहे, भगवंताला टोपल्यामध्ये घेऊन यमुनेत पाय टाकला, पोटापर्यंत पाणी गेलं, छातीपर्यंत पाणी गेलं, नाकापर्यंत पाणी आलं. आता मरशील रे पुढे गेलास तरी तू प्रयत्न करणारच आहेस का? हो, मग मी येतो मदतीला. तुझा अर्धा प्रयत्न सोडून पळून जाणार असशील तर त्या अर्जुनाचा सारथी नाही व्हायला तयार. तू तुझ्या यत्नांची पराकाष्ठा करणार असतील तर मी तुझा रथ चालवायला तयार आहे. ही भगवंताची आयुष्यभराची भूमिका पाहता कुठल्या टोकापर्यंत तिला लढता येत आहे तिथपर्यंत ती लढली याचा सुद्धा भाऊ म्हणून त्याला अभिमान असलाच पाहिजे. माझी बहीण कुठपर्यंत लढू शकते
हा, जेव्हा तिच्या आता आवाक्यात नाही तेव्हा धावणं ठीक आहे, पण आपण जसं देवभक्ताचं नातं जर आपण माय आणि लेकराचं धरलं तर भिंतीला चालता चालता धरून चालता चालता बदकन पडलेलं लेकरू बघून सुद्धा माय त्याच्याकडे न बघितल्यासारखं करते. जोपर्यंत तुझ्या गुडघ्यात दम येत नाही, चल राहू बा. हा, अगदी त्याला शक्य नाही असं दिसलं ती येते, पण शेवटच्या क्षणापर्यंत तो भिंतीचा आधार घेतोय तर मी कशाला येऊ अशी आई नसते. मला तरी वाटतं या उपर आफळेवा गाढव आहे कोणी म्हणावं आहेच, मग त्याच्यात म्हणजे वास्तवता त्यांनी सांगितली असं मी सांगेन त्याच्यामध्ये. पण द्रौपदीनं इतरांची अपेक्षा केली हे चूक केलं असं मला वाटत नाही. किंबहुना तिनं दाखवून दिलं की मी कृष्णाची बहीण आहे, माझ्या हातात आहे त्या टोकापर्यंत लढीन, याच्या पुढे लढणं शक्य नाही. आता तुम्ही बघा, पण माझ्याकडून माझा प्रयत्न कुठल्याही 100 ऐवजी 99ला येणार नाही. तेव्हा म्हणून तिनं या सगळ्यांच्याकडून पहिल्यांदा अपेक्षा केली. हे नाही म्हटल्यानंतर गोपालकृष्णाला हाक मारली. अर्थात भगवंत देहरूपाने आलेले नाहीत, नामप्रभावाने वस्त्र निर्माण झाली असा चमत्कार आहे. कारण पुढच्याच पर्वामध्ये जेव्हा कृष्ण त्यांना वनवासात भेटले तेव्हा ते म्हणाले, अरे मी युद्धात अडकलो होतो, नाही तर मीच तिथे आलो असतो. या वाक्याचा अर्थच ते देहरूपाने आलेच नाहीत तिथे. नामप्रभावाने अनेक गोष्टी सुटतात, त्यासाठी देहाने उपस्थित राहायची गरज नसते. समाजामध्ये ज्यांची मोठी पत असते ते चिठ्ठीवर पाठवतात, जा 10 किलो साखर घेऊन ये. त्यांनी शरीरात जायची गरज नाही, नामप्रभाव आहे. सही कोणाची आहे? 100 काय 200 किलो पाठवेल. नामाच्या प्रभावाने कित्येक वेळेला या गोष्टी होतात. जेव्हा शेवटपर्यंत लढून आता पर्यायी नाही तेव्हा तिनं फक्त सांगितलं, महाराज अबे तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी, ओ गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी, भरी सभा मो द्रौपदी ठाड़ी, भरी सभा द्रौपदी ठाड़ी, राखो लाज हमारी, राखो लाज, राखो लाज, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, ओ गिरिधारी कृष्ण भगवान. या चमत्कारानंतर सर्वांनी तिची क्षमाही मागितली. पण धृतराष्ट्राने हट्ट असा केला, जे आम्ही जिंकले ते राज्य फक्त आमच्याकडे राहू दे, तुम्ही 12 वर्ष वनवास करून यान ते घ्या. मान्य झालं. पण याच्यामध्ये तो द्रौपदीला विचारतो, तुला मला काही वरदान द्यायचं आहे, माग. द्रौपदीचं व्यक्तिमत्व पाहण्यासाठी हा प्रसंग महत्वाचा. तिनं वरदान काय मागावं? आता खरं पतीकडून किती यातना भोगल्यात, याच्यानंतर कोणीही कुठलं वरदान मागेल?
म्हणून तर मी मनावर नाही सोडत आहे तुमच्या ते. तिनं पहिलं वरदान मागितलं, या सगळ्यांना तुमचे दास करण्याचा जो डाव झाला होता तो डाव नामंजूर करा आणि यांना दास्यत्वातनं मुक्त करा. पांडव तुमचे दास नाहीत. ज्यांच्यामुळे बेअब्रू झाली आहे त्यांना दास्यत्वातनं मुक्त करणारा पहिला वर मागितलाय तिनं. जमेल तितके दिवस बघ हो. ह्या वाक्याचं कुठलं टोक आहे बघा ते. पांडव दास्यत्वातनं मुक्त झाले पाहिजेत. मागणी क्रमांक 1. नाही ग सुनबाई, एक वरदान देऊन माझं मन भागत नाही, अजून काहीतरी वरदान माग. त्यांची सगळ्यांची शस्त्र सुद्धा डावात जिंकली आहेत. त्यांची शस्त्र मोकळी करा, ती तुमची दास नाहीत. तथास्तु. शस्त्र आता आमच्या दास्यत्वामध्ये नाहीत, त्यांची त्यांची शस्त्र त्यांना परत. तो डाव नामंजूर. अजून काहीतरी माग ग सुनबाई. तेव्हा ती तेजस्विनी सांगते, आता मला काही मागायची गरज नाही. दास्यत्वातनं मुक्त झालेले पती आपली झालेली स्वतंत्र शस्त्र घेऊन पुन्हा त्रैलोक्य जिंकतील. आम्हाला मागायची गरज नाही कोणाला. आम्हाला पुन्हा कोणालाही काहीही मागायची गरज लागणार नाही. त्यासाठी आवश्यक ज्या 2 गोष्टी होत्या तेवढ्या मागितल्या. यज्ञातून जन्माला आलेली ती यज्ञजा आहे, एक विलक्षण तेजस्वी आहे. महाभारताप्रमाणे पाहायचं झालं तर ती गोरीपान वगैरे नाही बरं का. तिचा रंग मुळात निळसर काळा असा तिच्यात दिलेला आहे. कृष्ण वर्णाचीच आहे पुष्कळशी, म्हणून कृष्णाबरोबर तिचं नातं जास्त. भाऊ बहिणीला मॅचिंगच. मानलेली बहीण का असे ना, भयंकर मॅचिंग आहे दोघं. आणि द्रौपदीला सुद्धा कित्येक वेळेला हाक मारताना कृष्णा असंच हाक मारलं जायचं. ती कृष्णा म्हणजे द्रौपदी, तो कृष्णा म्हणजे हा. इतकं ते एक जीव प्रकरण. तेव्हा माझे पती दास्यत्वातनं मुक्त व्हावेत, मागणी 1. त्यांची शस्त्र दास्यत्वातनं मुक्त व्हावी, मागणी 2. शस्त्र हातात घेतलेले आणि दास्यत्वातनं मुक्त झालेले पांडव आता त्रैलोक्य जिंकून दाखवतील. मला मागायची गरज नाही, हे तेज दाखवून निघून जाणारी द्रौपदी. वारे वा. जेव्हा वनवास सुरू झाला आणि त्या वनवासामध्ये वनात राहणाऱ्यांना सुद्धा सुखात जगू द्यायचं नाही असं दुर्योधनानं ठरवलं. आणि मग संशोधन चालू. वनात जाऊन पांडवांना त्रास देईल असा कोण? असा कोण? सापडला रे, सापडला. कोण? जटाजूट विभूत लगाय. जटाजूट विभूत लगाए मुनि दुर्वास विराजे. मुनि दुर्वास विराजे. जटाजूट विभूत लगाए मुनि दुर्वास विराजे. शिष्यन संग साथ ली आए. शिष्यन संग साथ ले आए. हर हर मुख से गाए. हर हर मुख से गाए. जटाजूट विभूत लगाए. जटाजूट विभूत नमः पार्वती पते हर. दुर्योधनाला माणूस सापडला. नगराच्या बाहेर जाऊन स्वागत केलं. या 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 महाराज.
एक महिनाभर तरी आमच्याकडे राहा. दुर्वास मोठे डोळे करून म्हणतात, आश्चर्यच आहे, आम्हाला कोणी घरी या म्हणत नाही. आमचा स्वभाव असा तापट की त्यावरून नावच पडले आहे दूरवास. याचा सहवास नको बाबा. काय माणूस आहे. दुर्योधना, तुला माहिती आहे का? काय महाराज? हा माझा शिष्य नेहमी कमंडलू घेऊन उभा असतो. माझं जर डोकं फिरलं, मी फक्त त्याला हाक मारतो, शिष्य कमंडलू. कमंडलूतलं पाणी घेतलं, समोरच्या माणसावर मंत्रण टाकलं, भस्म. माझं टाळकं फिरलं, भस्मकरी नाही केला. शिष्य कमंडलू, दोनच शब्द माझ्या आयुष्यात पुरेसे आहेत. ते समोरचा घाबरतो, हे माहिती आहे ना तुला? हो. तरी मला ठेवतोयस इथे? चल. मग त्या दुर्योधनाला तापदायक होईल असं बरंच केलं त्यांनी. अर्थात केलं म्हणण्यापेक्षा ते त्यांचे विक्षिप्तपणात होतं. म्हणजे ज्या महालात राहायचं तोच पेटवून द्यायचा रात्री. तरी आपला दुर्योधन हो 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 दुसऱ्या गृहनिर्माण खात्याच्या बांगल्यात दाखवतो. आत्ता आमरसपुरी पाहिजे. याच्या काकण ठेवला आत्ता आमरस. अरे फेब्रुवारीत कोणाच्या बापाने अमृत मागितलं होतं, पण तेव्हा स्टोरेज पण नाही. अमरस देत नाही. शिष्या कमंडलू राहू द्या, जरा थांबव. असं काय करतं, थांब की जरा. मग सगळा शोध घेतला, त्यात सापडले बुवा कोणीतरी ते योजक किंवा ते योजक भिडे, मँगो पल्प दे चितळे तेव्हा सापडला कोणतरी. तो साख सापडलेला होता तो. ए बाबा ते आमरस देवा व्हायला, हे पेटले आमचं प्रकरणातलं. झाला, आंबे मिळवले, कुठनं तरी रस काढला, पुऱ्या केल्या, ताट किंवा घ्या महाराज. इतका उशीर का झाला? रस्त्यावर ओत. म्हाताऱ्या, तुला नाही खायचं तर खाऊ नको, मला खाऊ दे ना. एवढा चांगला आमरस केलं, तुला खायचं नाही तर खाऊ नको. रस्त्यावर ओत. बरं, ओत म्हणजे ओत, तो खातो म्हणायची सोय नाही आहे तिथे. ओतायला जमत नाही. शिष्या ह्या आग्या वेताळाला कसा बसा महिनाभर जपला. बस महिना संपलेला आहे, निघालो. नम पार्वती पदे हर. बा दुर्योधना, एवढी सेवा केलीस, याच्या बदल्यात काय देऊ? आमचे सगळे बंधू वनवासात आहेत, त्यांच्याकडे जाऊन आदर सत्कार घ्यावा. हां हो. आणि त्यांनी नाही नीट आदर सत्कार केला तर गेला महिनाभर हा जो कमंडलू मला दाखवत होता, तो कमंडलू एकदा त्यांना दाखवा. माझी इच्छा अशी आहे, तुम्ही सगळे 1000 शिष्य घेऊन त्यांच्याकडे जेवायला जा सूर्यास्तानंतर. कारण झालं होतं असं, पांडव जिथे वनवासात राहतात त्यांच्या सहवासात राहायला कुणाला आवडणार नाही. त्यामुळे लक्षावधी ऋषी मुनी तडी तापसी तिथे वास्तव्य करत त्यांच्या सहवासात तपश्चर्या फळाला येईल. आता एवढे लोक आल्यानंतर शेवटी वनवासात असले तरी राजे आहेत, ते सोय केली पाहिजे तडी तापशाची. म्हणून तिनं तपस्या केली आणि व्यासांनी सांगितलं, बाई का अशी तपस्या केलीस म्हणजे तुला सूर्य थाळी मिळेल. म्हणजे म्हणले असता सोलर कुकर खाओ. सोलर कुकर हे फारच सपक झालं. बरोबर आहे की सूर्याच्या प्रकाशात ते अन्न, पण सोलर कुकर सूर्याच्या प्रकाशात फक्त अन्न शिजवतो, निर्माण नाही करत. तांदूळ तुम्हाला ठेवले पाहिजे, तो फक्त त्याचे भात करून दे. ही सूर्य थाळी अशी आहे की ती निर्माण करते अन्न सूर्याच्या प्रकाशात. सूर्याच्या प्रकाशात ती निर्माण करते आहे. सूर्यास्त झाला की तिचा काही उपयोग नाही.
म्हणून दुर्योधन सांगतो सूर्यास्तानंतर 1000 शिष्य घेऊन जेवायला जा. दुर्वासाला कळतंय हे का चाललंय, पण आता हो म्हणणं भाग आहे. का? महिनाभर खाल्लं त्याच्याकडं आपण. म्हणून शास्त्रांनी सांगितले कोणाकडं खावं याचा विचार करावा. आपलं उगाच मिळतंय म्हणून हाण मेल्या तुझी, पण घे तुपाची घे घावाची. वेळ पडली तो उपास केलेला परवडला, नको त्याच्या हातचं खाऊ नये. त्या अन्नामध्ये आपलं ती शीतदातात अडकली की मनाच्या विरुद्ध त्याच्यासारखं वागायला लावतात. तेव्हा असं दुर्योधनाचं खाऊन नको ते बोलायला माणसं लागली की समजून चालायचं हे कोण आहेत? दूर्वास. यांच्या सहवासात आपण जायचं नाही मुळात. समाजाला सांगायचं हा उगाच लसणीची मिसळ खाऊन आलेला आहे, त्यामुळे तो वास नको तो त्या ठिकाणी येतो आहे. त्यामुळे ते त्याच्या आधी उगाच लागू नका. आपला चातुर्मास चालू आहे, त्याला लसणीचा वास घेत बसू दे. आपल्याला काय करायचं आहे? आणि अशा तऱ्हेनं तथास्तु म्हणून दुर्वास गेले. आणि इकडे द्वैतवनामध्ये संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाली, सगळ्यांची जेवणं झाली. सूर्य थाळी घासून पसून चक्क लख्ख करून उपडी घालून ठेवली. आणि हे 1000 भूत येऊन उभी दारात. नमः पार्वती पते हर हर. सगळे जण धावत आले. लोटांगण काय घातली, या 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 भोजनासाठी आलो होतो. ऐको रात्रीच आता द्रौपदीची खरी कसोटी आहे. एवढे सगळे सूर्य थाळी उपडी झाली आहे, आता जेवायला आलेले आहेत. आणि आता जर धर्मराज चुकून पटकन म्हणाले हो कसं शक्य आहे की पुढचं वाक्य शिष्या. आज आपली पुण्यतिथी. हे प्रकरण काही माहित नाही आपल्याला. शिष्या कमंडलू हे विष्णू सहस्रनाम अखंड चालू या माणसाचं. काय द्रौपदीनं डोकं चालवावं क्षणात. म्हणजे पांडवांनी उत्तर द्यायच्या आत ती बोलली. वा 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 आपल्यासारखे अतिथी आमच्याकडे आले, केवढं आमचं भाग्य. या 5 अंगाला घाम फुटला. अगं भाग्य कुठलं, हा 1000 माणसं घेऊन जेवायला आलं आपल्याकडे. केवढं भाग्य आमचं. असं करा, नदीवर स्नानाला जा, सायं स्नान करा, सायं संध्यावंदन पूर्ण करा. तुमचं अन्निक होत आहे तोपर्यंत पानं तयार करते. कशाची? पण 5 जण गप्पा. ते सगळे नदीवर स्नानाला गेले. धर्मराज म्हणले अगं कशाची पानं करायची? मग हे ठरवायला तास मिळाला ना. त्या मिनिटाला जे भस्म होत होतो आपण, आता किमान विचार विनिमय तर करता येईल कसं कसं मरायचं. सगळ्यांनी एकदम भस्म व्हायचं का 1 बाय 1 जायचं? आता दुर्वासा काहीतरी तर ठरवता येईल आपल्याला. आणि अशा वेळेला महाराज मग सागमध गमदने सा निसा निसाध मग सागमद गमदने दशा धावत गे घनश्याम श्याम धावत गे घनश्याम श्याम धावत गे घनश्याम परमात्मा मनुष्य सारे सारे तू जाणसी सारे सारे तू जाणसी
मनुष्य परमात्मा क्षणार्धात भगवंत आले. आता आध्यात्मिक चमत्कार सगळं ठीक आहे, पण पुन्हा एकदा कृष्णांच्या जीवनाकडे पाहता एकदा झालेली चूक ते परत होऊ देणार नाहीत. हे सगळे द्यूत खेळायला गेले तेव्हा कृष्णांना कळलं नाही, त्यांनी कळवलंच नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे सगळेच असे भोंगळ आहेत की ते कळवणार नाहीतच आहेत. तेव्हा बेटर वे आपलं एक नेटवर्क तिथे सतत असणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला ताबडतोब सिग्नल देईल की हस्तिनापुरावरनं 1000 माणसं द्वैतवनाकडे सुटली आहेत. क्विक पोझिशन घ्या. एवढी माणसं तिकडे जात आहेत, ती काय कोणाचं लग्न नाही, मुंजे नाही, वास्तुशांत नाही, कशालाही चाललेली नाही आहेत, ती सगळे श्राद्धालाच चाललेत. नाही, कृष्णांचं एकूण नेटवर्क बघता या सगळ्यातलं. मात्र आल्या आल्या एकच सांगितलं, ताई 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 ताई. अगं तुझी हाक ऐकताना मी जेवायला बसलो होतो, जेवणाचं ताट बाजूला केलं आणि धावत आलो. बाकी सगळं नंतर बोलू, आपण आधी जेवायला दे. दुष्काळात 13वा महिना. अरे जेवायला कसं घालू हेच विचारायला तुला बोलवलं, हेच प्राणी मागतो. मला आधी जेवायला दे, बाकीचं सगळं नंतर बोलू. जेवायला काय दे, डोंबल तुझं. आता पुढे काय काय गंमतशीर आहेत कथा, मग ते थाळी दे. आता त्याच्यात संपलंय दे ग. आणि त्या थाळीला लावलेलं एक पान सापडलं म्हणे. आता भक्तीच्या दृष्टीनं हे कितीही चांगलं असलं तरी यातून द्रौपदीला थाळी घासता येत नाही हे जे काही सिद्ध होत आहे ते भयानक आहे. आणि त्यामुळे ते नको ते आपल्याला प्रतिष्ठित करता येत. पूर्वीच्या काळी नाही एखादी जाहिरात होती ना टीव्हीवर, काय झालं, बाळ रडत होतं, मग ग्राईप वॉटर दे त्याला, बरं होईल. आता एक आई बसलेली असते, तिच्यासमोर पूर आहे, ते रडत आहे. त्या आईची आई तिथे येते आणि विचारते काय झालं, बाळ रडत होतं, थांबेल ते. मग त्या आईची आई येते, काय झालं, बाळ रडत होतं. आपला आवाज बदलायचा फक्त, वॉटर दे. त्याच्यावर त्याची आई येते, काय झालं, एवढा आवाज हलवायचा आता तिकडं, बाळ रडत होतं.
उगाच मला काही लोकांना कशी काय आवडली तुम्हाला जाहिरात? अहो जाहिरात चांगली आहे, पण या जाहिरातीवरनं एक वाईट सिद्ध होते, कळत नाही का? एकही बाई नवऱ्याकडून आणली नाही हो यातली. नाही तर एका घरात आईची आई, आईची आई, आईची आई अशी कशी असू शकते? एकही पिढी नवऱ्याच्या घरात राहिलेली नाही यांची. बुवा काय बोलतच तात्पर्य का? आता दिसतंय ना मग ते तात्पर्य. त्याला आम्ही तरी काय करू, ते तात्पर्य दिसतंय ना. आणि साधारण आजीकडे ठेवलेली ठेव फारशी इकडं तिकडं जात नाही म्हणून ते बँकेचं नाव पण त्याला आईची आई, आईची आई बँक, आईची आई बँक, आईची आईची बँक. बाकीचं सगळं जाऊ दे, पण तो तात्पर्य बोलतच निघतो. जर त्या ताटलीला पान लागलेलं सापडलं, द्रौपदी हा ती थाळी घेतली नसेल असं नव्हे, पण भगवंताने त्याच्या स्वतःच्या आध्यात्मिक शक्ती महाभारतात फार थोड्याच वेळेला दाखवल्या आहेत, सतत काही त्यांनी दाखवलेलं नाही. जसं नामाचा महिमा वस्त्राच्या वेळी, तसं या ठिकाणी फक्त तो महिमा प्रगट केला. कारण भगवंताचे डोळे म्हणजेच सूर्य, चक्षुष सूर्योज आहेत. या नात्याने त्या थाळीकडं बघितलं, तिला कळलं सूर्य उगवला, त्यामुळे विषयच संपला. मग इकडं अन्न तर उभं राहिलंच, पण कृष्णाचं नेटवर्क तिथे उभं आहे ना. ए झांप्याव मांडव घाला. झालं, यांची स्नान संध्या होईपर्यंत मांडव तयार. पांडवांनो आराम करा घरात, बघतो आता या सगळ्यांचं मी काय करायचं ते. नको त्याचं अन्न खाता, सज्जनाला त्रास देतात. आता तू येस मी असले का? अख्खे पांडव डुप्लिकेट 5, एक द्रौपदी डुप्लिकेट केली. ही पानं मांडली. जसे दुर्वास निघाले, त्यांना वाटलं फक्त पानच मांडली असतील, मांडव रांगोळ्या. आणि साक्षात कृष्ण काचा लावून, तुम्ही पण आहात का इथे? मग ताईला किती त्रास देणार? वाढायला मी साक्षात आहे पांडवांच्या बरोबरीनं. काय तुमच्यासमोर हे वाढवून ठेवलंय ते बघा आता. हे जे काय वाढवून ठेवलंय तुमच्यासमोर, त्याचं तुम्ही बघा म्हणजे काय ते. आणि पानावर बसल्यानंतर काय दिसले महाराज? ह्या पाठांतर ओळीनं सगळे पदार्थाची नावं घ्यायची. आता काय पानात असतील, काय काय दिसले पानामध्ये? स्वच्छ शुभ्रशा लवणाजवळी विराजली ती लिंबे पिवळी. मिठापासून सुरुवात करायची. स्वच्छ शुभ्रशा लवणाजवळी विराजली ती लिंबे पिवळी. नटल्या सोज्वळ भिजल्या डाळी, एक वाटली एक मोकळी, एक वाटुनी खमंग तळली. तैशा भाज्या आमट्या उसळी, होती कारली तोंडली काळी. दुध्या पडवळी आळू घोसाळी, भात मोकळा चक्री भोपळा. भात साळीचा शुभ्र मोकळा सुगंध. फक्त पहिल्या भातावर आलोय मी आत्ताशी. आणि साधारणतः पहिला भात मसाले भात खाऊन तुडुंब पोट भरल्यानंतर पक्वान्न सुरू झाली. श्रीखंडाचे आहे ताटे, श्रीखंडाची आली वाटी. देव वाढतो गोडी मोठी, देव वाढतो. नको श्रीखंड नको, या हो. आणि त्याचा एक थेंब जिभेवर उडाला, वाटी भरवाला. शेजारचा म्हणतोय, ऋषी मराल रे मराल हे खाऊन, पुढचा जन्म मिळेल पण हे मिळायचं नाही. काय खा 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 खा. पांडव वाढताय, द्रौपदी वाढतीये, हे मरायची वेळ आली हो सगळ्यांची खाऊन. मुक्तेश्वरांच्या काव्यात आहे, अमर्याद फुगली पोटे, मग धोतरे ढिलावती बोटे. आणि रीता आठाव न राहिला कोठे, उदकते ही भक्षा या पाणी प्यायला जागा नाही. आमच्या कराडकर बुवानी त्याला एक पुस्ती जोडली. म्हणजे काय झालं, त्याला खाली वागता येईना पाण्याचं भांडं घ्यायला. वाकला की घशातनं बाहेर येईल, इथपर्यंत भरलो. म्हणजे एक वाडा लावूया म्हणजे बाहेर येणार नाही. मग घेतला भाजणीचा वडा, पटकन घातला घशामध्ये. पाणी उचललं, पाणी जाणार कसं? वडा बसला नाही ते.
बुचच लावलं वरनं. अरे त्या आचार्याला बोलवा, कालथा घेऊन ये म्हणून. कालथा, ए ऋषी काय तोंड उघड. आत कालथा घातला, त्या वड्याला भोग पडलं, तेव्हा पाणी म्हणले आतमध्ये शिरलं. लगेच धर्मशास्त्राने ठरवलं आता उत्सवाला वडे करायचे ते भोकाचेच वडे करायचे. ते बेन भोका झाला. आम्ही बुवानं म्हणलं बुवा महाभारत कुठं राहिलं, तुम्ही कुठं चालवलं महाभारत. अरे गंमत रे भोकाची वडी म्हणजे आता भोकाचाच वडा करायचा म्हणले. आणि ह्यांची जेवणं होऊन ते दडबडा लोळू लागले. झालं काम झालं होतं. मांडव आवरला, पानं आवरली, भांडी, केटरिंगवाले चला सगळे घरी, झाले जेवण. आणि मग एवढ्या वेळाने कृष्ण आले. पांडव वाटच बघत होते. कृष्णा काय झालं, विचारच करत होतो कसं काय जेवायला त्यांना घालायचं. बघतो काहीतरी मी. नकुल नकुल काय इकडे. बराच वेळ झाला नदीवरनं हे आलेच नाही आहेत. असं करत त्यांना जा आणि फक्त सांग कानात जेवायला बोलवलंय म्हणून सांगू दे फक्त. आणि नकुल नदीवर जो गेला तो काय भयानक दृश्य. सगळ्या अख्ख्या वाळवंटामध्ये सगळे ते ऋषी गडबडा लोळतायत पोटाला. जर ओय 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 काळा मारतायत पोटामध्ये. नको इतकं खाल्लेलं, काय काय खाल्लं. ओय 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 जास्त ओय करू नको, जिलबी बाहेर येते तोंडात का तुझ्या. ओय 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 गडबडा लोळतायत. हळूच एकाला विचारले दुर्वास मुनी कुठं आहेत. ते म्हणले झाडाच्या पारावर जी विव्हळत आहेत ते दुर्वास आहेत. त्यांना विव्हळायला सुद्धा उच्च स्थान दिलेलं आहे. ते इथे विव्हळत नाहीत. हो का. होय 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 होय. त्या नकुलला बघितलं. होय होय होय. तो कानापाशी गेला, जेवायला बोलवलं. असेल नसेल तेवढी शक्ती आहे, कुठून सगळे उठले, जे पळत सुटले. जेवायचं नाव काढू नका आयुष्यात परत. या पद्धत आहे. शत्रूला तलवारीनं मारतात, गोळ्या घालून मारतात, तुम्ही जेवायला घालून मारताय मला. आणि बराच वेळ पळाल्यावरती परत थांबले. ऐक काहीतरी गडबड आहे का. अरे मगाशी वाढताना नकुल होता की, हा परत कसा आला. म्हणजे वाढणारे डुप्लिकेट होते. हा आता खरा आलाय माणूस खरा. ऐक अबाउट टर्न, चला परत. आणि सगळेजण पांडव उभे हात सोडून. लपवू नका त्या प्राण्याला तुमच्या मागं. तो जो मागं उभा आहे तो दाखवा तुमच्या. आणि ते बाजूला झाले. गोपाल कृष्ण भगवान म्हणजे देवा काय हा उपद्व्याप केलात. आता माणसं असं विचारतात, त्यांनी जर मायेच्या शक्तीनं खाऊ घातलं तर मग हा परिणाम कसा. माया म्हणजे खोटं खोटं खाऊ घातलंय ना, हा परिणाम कसा. तर याचं उत्तर सोपं आहे. माया जरी खोटी असली तरी परिणाम सत्य असतो. जसं स्वप्नामध्ये जर नाग दिसला, वाघ दिसला, स्वप्नात घाबरतो आपण, धडधड 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 घाम फुटतो. आणि त्या भीतीत आपण जागे होतो. जागं झाल्यावर कळतं वाघ खोटा आहे, पण घाम खोटा नाही ना आलेला. ती धडधड तासभर थांबत नाही आपली. आता मी झोपणार नाही, वाघ परत येईल. अरे आता वाघ कुठं परत येईल, गेला जंगलात, झोपतो आता परत. डॉक्टरने किती सांगितलं तरी झोपवत नाही. नको नको तो वाघ परत येईल माझ्या ह्याच्यावर. अरे वाघ आला तर त्याला सांग डॉक्टर आहेत माझ्याकडे आलेले. गावणार मला सांगा, वाघ खोटा होता, स्वप्न खोटं होतं, परिणाम सत्य राहतो ना. आणि तेव्हा मात्र दुर्वासाने आशीर्वाद दिला. द्रौपदी तुझ्या पाठीशी जोपर्यंत हा उभा आहे तोपर्यंत कोण तुमचं वाटोळं करायला बसलंय माझी आई. या पांडवांचं आत्ता जे रक्षण झालंय, या देवी सर्वभूतेषु, ही भगिनी रूपेण, ही पत्नी रूपेण, तुझ्यामुळे, तुझ्या प्रेमासाठी कृष्ण आला, तुझ्या भक्तीसाठी कृष्ण आला. आणि यांना तसं थांबवलं. पांडवांनो बायकोचं ऐकत जा.
आयुष्यात काहीतरी बरं होईल. असं नका उगाच गाढवासारखं काहीतरी वागत बसू. आम्ही गाढवासारखं वागून झालं, आता चला तथास्तु, गेले महाराज. पण या द्रौपदीचं आणखीन एक विलक्षण रूप आहे, तेवढं ऐकायचं, थांबायचं. उद्या महाभारत हा विषय नाही सांगणार. उद्या महाभारताला थोडी विश्रांती देणं आणि एक ऐतिहासिक पुढच्या इतिहासातलं चरित्र अपेक्षित आहे, अशी फरमाईश आहे. म्हणून पाहूया, उद्या एक वेगळं चरित्र सांगूया. परवा गोपाळकालाच आहे, विषय तसाच होईल. गोपाळकालेला काही परत वेगळं चरित्र नाही आहे, तेच आहे. तर एक विलक्षण वेगळं रूप कुठलं द्रौपदीचं? आपण म्हणाल, तुम्ही अनेक कीर्तनात असं ऐकलंय की कृष्णाबरोबर द्रौपदी भीष्मांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडनं तिनं वरदान घेतलं की हे मरणार नाहीत. ही कथा खूप ठिकाणी सांगितली जाते, पण मूळ महाभारतामध्ये तशी ती नाही आहे, त्यामुळं मी टाळतोय ती सांगायला. मूळ महाभारतामध्ये कृष्ण 5ही पांडवांना घेऊन भीष्माला भेटायला गेलेत आणि मग पुढे ते ठरलंय. तो एकट्या द्रौपदीला घेऊन गेलेत कृष्ण, असा मूळ संहितेत विषय नाही आहे. वाफळी पण हाणतायत थापा, म्हणजे असं ठेव, थोड्या वेळाने होईल. जे वाचतील त्यांना तर कळेल की नको तसं नाही. तर अगोकस बरं, ते वगळून सुद्धा तिची व्यक्तिरेखा मोठी आहेच ना, तेव्हा ते उगाच नसलेलं कशाला चिकटवायला पाहिजे. तर महाभारताचं युद्ध संपल्यानंतर दुर्योधन जेव्हा अत्यंत जखमी अवस्थेमध्ये रणांगणात होता, अश्वत्थामा त्याला भेटला आणि दुर्योधन म्हणाला, मला मृत्यूचं दुःख होतंय का? कारण पांडवातला एकही मेला नाही, म्हणून मला दुःख होत आहे. तू एका तरी पांडवाला मार, म्हणजे मी सुखाने मरीन. तर अश्वत्थामा वेडा शिबिरामध्ये गेला आणि रात्री झोपेत असलेली 5ही द्रौपदीची मुलं त्यांची डोकी कापून टाकली. 5ही टाळकी घेऊन आला. जेव्हा ती दुर्योधनाला दाखवली तेव्हा दुर्योधनानं स्वतःच्या डोक्यावर फटका मारून घेतला. कुठून तुला काम सांगितलं? अरे हे कोणीच पांडव नाही, हे पांडवांची ही मुलं आहेत. आता यांना मारून तू आम्हाला पाणी देणारे पण संपवलेस, नालायका. आता श्राद्ध कोण करेल आम्ही मेल्यावर? आपल्याकडे काकाला सुद्धा पाणी देणं पद्धत आहे. म्हणजे आता श्राद्ध करणारी माणसंही मारून टाकलीस तू मूर्खासारखी. काय माणूस आहेस का काय अश्वत्थाम्या? अर्थात दुःखातच दुर्योधन संपला. पण 5 मुलं द्रौपदीची गेलेली. असं असताना अर्जुनाने प्रतिज्ञा केली, घाबरू नकोस, ज्याने हे पाप कर्म केलं असेल त्याला तुझ्या समोर आणून वधदंड देईन. भीम अर्जुनाने अश्वत्थाम्याला बरोबर शोधला, पाशाने घट्ट बांधला, आणला इथे. भागवत ग्रंथामध्ये ही कथा आली पहिली. याच्यातून द्रौपदीची उंची कळते. नाही तर अलीकडे सगळी बाकीची असलेली ती वगनाट्य, तमाशा नाट्य, त्याच्यात पांडव यातना होतात. आणि ते समर्थन काय करतात, नाही कोकणामध्ये एक नाटक बसवत होते, तर त्यांची बुद्धी किती, त्यांच्या बुद्धीनं ते मग द्रौपदी आणि धर्मराजाचं कसं चित्रण करतील. पण मग लोकांना उगाच हसवण्यासाठी मोठमोठ्या नटांनी त्या वस्त्रहरण नाटकात काम करायचं आणि मग ती सगळीच पात्र जणू काही सवंग तमाशातली शिपरं असल्यासारखी दाखवायची. जाऊ दे, त्याने आपल्या पूर्वजांना कसं दाखवावं, त्यांच्या लायकीचा विषय असा पडतो. आपण आपल्या लायकीप्रमाणे आपल्या पूर्वजांकडे बघूया, काय उंची आहे या लोकांची. द्रौपदीनं तिथून सांगितलं, त्याचे दोर सोडा आणि त्याला मुक्त करून सोडून द्या. का ग? तर लेकरू मेल्यानंतर काय दुःख होतं ते आई म्हणून मी भोगतीये. म्हणून मला असं वाटतं की हे दुःख ह्याच्या आईला होऊ नये. हे दुःख याच्या आईला का? त्याच्याही पुढे जाऊन ती सांगते, माझी मुलं जरी गेली तरी तुम्हा सगळ्यांचा मला आधार आहे. हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे.
आईच्या दृष्टीनं हाही जर मेला तर तिला आधाराला द्रोणाचार्यही नाही येत. आता नवराही गेलाच आहे आणि आता लेकरूही गेलं, त्या बिचारीनं काय करावं? एका आईनं दुसऱ्या आईचं मन किती जपावं? काय महाभारत शिकवतं, किती शिकवतं? मला सांगा, या शिक्षणापासून वंचित झाल्यामुळे बिघडलो ना, की सासूच्या मनात येतं सुनेला थोडंसं छळीन, पण हे लक्षात येत नाही मी पण सूनच आले ना या घरात, तेव्हा माझी अपेक्षा काय होती, या घरातून मला काय मिळावं? मग त्याच अपेक्षेनं ही बिचारी आली असेल ना. एका सुनेनं दुसऱ्या सुनेचं दुःख तर जाणायला पाहिजे, एका आईनं दुसऱ्या आईचं दुःख तर जाणायला पाहिजे, एका बहिणीनं दुसऱ्या बहिणीचं दुःख जाणावं. पण दुर्दैवाने तसं होत नाही. कारण आमच्या समोर द्रौपदी फक्त काहीतरी फटकळ बोलणारी, खो खो हसणारी, त्या 4 प्रसंगापुरतीच बसली आहे. नाही रे बाबा, एवढ्या मोठ्या मनाची द्रौपदी आहे. नका त्या अश्वत्थाम्याला मारू म्हणते. शेवटी अर्जुन कृष्णाला म्हणाला, काय करू रे, माझी प्रतिज्ञा आहे त्याला मारणार. आता ही म्हणते सोडा. मग शेवटी सुवर्ण पद्य काढायला देव आहेतच. अरे बाबा, तो ब्राह्मण आहे आणि गुरुपुत्र आहे, तेव्हा त्याचा काहीतरी अपमान करून त्याला हाकलून दिलं की त्याचा मृत्यूच आहे. पूर्ण शरीराच्या मृत्यूची शास्त्राला गरज नाही, म्हणून तो डोक्याचा मणी काढून घेतला आणि हाकलून दिला. एका तऱ्हेनं मृत्यूच झाला म्हणा त्याचा. पण मुद्दा असा, अश्वत्थाम्याला द्रौपदीनं मुक्त केला, पण गोपाल कृष्ण इथेच उभा असताना कधी मुखातनं शब्दही नाही काढला, या पाचांना जिवंत कर. अभिमन्यूच्या मुलाच्या वेळेला तो शब्द तो आपोआप आला, तो उत्तराने मागितला. पण कृष्ण इतका माझा अंकित असताना द्रौपदीनं स्वतःच्या म्हणून सुखासाठी एकाही पुत्राला जीवदान वरदान मागितलं नाही. मागितलं असेल तर एकच, पांडवांच्या वंशाचं राज्य भारतवर्षावर अखंड अक्षुण्ण कसं राहील, हा आशीर्वाद देवाने आम्हाला द्यावा. देव वसे जिसे चित्ती, तिची घडावी संगती, ऐसी आवडते मना, देवा पुरवावी कामना. आणि खरंच महाभारतानंतर पांडवांचा वंश पुढे 12 पिढ्या ते राज्यावर होते. एक तप पिढ्या सगळे राज्यावर राहिले. त्यातले सगळेच जण काही पांडवांसारखे पुण्यश्लोक होते असं नाही, पण भगवंताचा आशीर्वाद तिनं मागून घेतला. तो फक्त मुलांसाठी नाही, ही नाही, अभिमन्यूचं मुलं आहे ना, पुढे पांडवांचा वंश आहे, अखंड राजलक्ष्मी या वंशाला प्राप्त व्हावी. आणि म्हणून एक प्रसंग आधुनिक इतिहासात झाला. शिवाजी राजे सहसा कुठल्याही सिंहासनासमोर वाकत नव्हते, पण आग्र्याला जेव्हा गेले औरंगजेबाच्या वाढदिवसाला, तेव्हा छोटा शंभूराजा बरोबर होता आणि तिथे वाकले, मुजरा केला. शंभूराजे बघतात, आबा मुजरा काय करता? पांडवांचं सिंहासन आहे, सिंहासनाच्या खाली असलेल्या त्यांना मुजरा करून आश्वासन द्यायचं, आज ना उद्या माझे लैनिक येतील आणि तुम्हाला पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठित करतील. शेवटपर्यंत या पांडवांची आठवण, या तेजस्वितेची आठवण आमच्या इतिहासामध्ये कायम राहिली. कारण देव बसे देव बसे